तर मित्रांनो, आष्ट्रातील भिकाराम महाराज यांच्या दर्शनाचा योग कसा आला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मग सकाळी सकाळी पूर्ण गँग मेंबर निघालो. आता आम्ही आष्टा जाण्यासाठी अंजयसिंगीत आलो. तर आमचे मित्र म्हणे पान खायचं आहे. तर आलो मग काकाच्या दुकानात. काकांनी चॅलेंज दिलं, जो कोणी हे पान पूर्ण खाऊन दाखवून त्याला पान फुकट म्हणे. पान खाल्लं व पटापट निघालो आता आम्ही पिंपळखुटा मार्ग आष्ट्याला जाण्यासाठी. आष्ट्यात पोहोचलो. आज रविवार असल्यामुळे बम गर्दी होती. आम्ही पण पटापट हातपाय धुवून घेतले आणि लागलो दर्शनाच्या लाईन मध्ये. आता मी पण महाराजांचं दर्शन करून घेतो आणि तुम्ही पण करून घ्या. बाहेर आलो तर या काकांचं दुकान दिसलं. ते दोन्ही पायांना अपंग असून ते एक व्यवसाय करतात. कधी आष्टा जाण्याचा योग आला तर काकांकडून नक्की 5-10 रुपयाचं काहीतरी खरेदी करून घ्या. 5-10 रुपये जास्त सांगत असेल तर 1 रुपयाची भावबाजी न करता सरळ घेऊन घ्या. त्यानंतर आता आम्ही आलो अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये. आम्ही कुठेही जाऊ पण आमची बक्षुदी काही कुठं थांबत नाही. पटापट मंदिरामध्ये पोहोचलो, चप्पल काढली आणि गेलो मातेच्या दर्शनासाठी. मस्त मंदिराच्या आतमध्ये जाऊन अन्नपूर्णा मातेचं दर्शन करून घेतलं. लालाजींचं दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो तर पवनसुत हनुमान की जय यांचं दर्शन घेऊन घेतलं. आमच्या मित्राच्या अंगात आता घुसला लहानपणीचा भूत. घेतला गोटा आणि मारला जाणं नदीमध्ये. सातपुडा पर्वताच्या रांगा पार करून आता आम्ही पोहोचलो ज्यासाठी इथं आलो होतो. वर आल्यानंतर आता हॉलमध्ये जातच होतो तर रस्त्यात एक छोटा मुलगा भेटला. त्यालाही लालाने काही सोडलं नाही. जाऊ द्या, पटकन आता हॉलमध्ये पोहोचलो ज्यासाठी आपण आता इथं आलो होतो. तर आज होता प्रतीकच्या पुतण्याचा 5वा वाढदिवस. त्याच निमित्त आता आष्टा येथे त्यांचा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पटापट आम्ही सगळ्या गँगने जेवण करून घेतलं कारण आता जायचं होतं आम्हाला लोअर वर्धा डॅमवर. पटापट गाडी पन्नात पोहोचलो डॅमवर तर कॅनोलला पाणी सोडलं होतं. मस्त खतरनाक पैकी डॅमचा नजारा पाहिला. धरणाचा नजारा बघून झाल्यानंतर थोडा ऍडव्हेंचर करण्यासाठी धरणाच्या वरच्या बाजूने गेलो. सगळं बघून झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. तर हिरेंचं म्हणणं काय बघून घ्या.